श्रावी हे बघ कसं झालंय. मार्केटमधून आपण सुरण आणलंय, तर आता आपण सुरण फ्रायची रेसिपी बघणार आहोत. सुरण मी व्यवस्थित कापून घेतले, आता मी त्याचे स्लाइस करून घेते. बारीक असे आपण त्याचे स्लाइस पातळ करून घेऊया. सुरण आता आपण व्यवस्थित धुवून घेऊया. सुरण आता आपण गरम करायला ठेवलंय, त्याला थोडंसं एक कड काढून घेऊ. सुरण आता मी चांगले उकडून घेतले, त्याचं आता आपण पाणी काढून त्यांना ड्राय करूया. आता आपण सुरण फ्राय करायला लागणारे मसाले बघूया. तिखट मसाला, गरम मसाला पावडर, हळद, चवीप्रमाणे मीठ टाकायचं. त्याच्यामध्ये थोडीशी कोकमची आगळ टाकणार आहे आपण. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. सुरण आता प्रॉपर असे ड्राय झाले, त्याला आता आपण मसाला लावूया. तुमच्या घरी पण कोण सुरण खात नसेल तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. खूप छान आणि टेस्टी लागते. आपण प्रॉपर मसाला लावून घेतलाय. 10 मिनिटांसाठी असंच ठेवायचं आणि मग फ्राय करायचं. फ्राय करण्यासाठी आपण रवा घेतोय थोडासा, तांदळाचं पीठ, तवा तापायला ठेवलं, त्याच्यामध्ये तेल पण गरम झालंय, त्याच्यामध्ये आपण हे सोडूया. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता आपण हे पलटी करून घेऊया. आणि अशा प्रकारे आपलं सुरण फ्राय रेडी आहे. खूप छान दिसतंय, खायला पण खूप क्रिस्पी आणि यम्मी लागतं. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. श्रावी हे बघ कसं झालंय. छान झाले.